तुम्ही जसं म्हणले अथर्व सुदामे शो तुम्ही लिहिता, त्याबद्दल थोडं सांगा. पूर्वी टेलिव्हिजनला चला हा बोलूया नावाचा एक शो होता की ज्याच्यामध्ये लोक फिल्म बद्दल आणि नाटकाला घेऊन जायचे आणि त्याच्याबद्दल त्यांचं प्रमोशन करायचे. मग आम्हाला असं लक्षात आलं की पर्टिक्युलरली मराठी गोष्टी प्रमोट करण्यासाठी असा काही कुठला प्लॅटफॉर्म युट्यूबला नाही. जर का तुला लोकांची गप्पा मारायच्या आणि त्याच्यानं त्यांच्या फिल्मच्या प्रमोशन बद्दल तुला त्यांच्याकडनं काही गोष्टी काढून घ्यायच्या, त्याचा काहीतरी फॉर्मॅट सेट करायला लागतो. तुला मी त्याचा कॅफे हा फॉर्मॅट सेट केला. आपण आपले कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आणले. तर अथर्वचा मित्रच आहे आर्यक पाठक, ज्याचं पिंची शेट आम्ही त्याला कॅरेक्टर दिलं. त्याच्यानंतर पवन त्याचा मित्र आहे, आम्ही पवनला आणलं त्याच्यामध्ये. आणि मग आता कसं होतं, मी थोडंसं इंडस्ट्रीत काम केल्यामुळे मला लोकांच्या काही गोष्टी माहिती आहेत. आता उदाहरणार्थ मी गौरव मोरे सोबत खूप काम केलं याच्या. तर गौरव चांगली किडे मला माहिती आहे की त्याला लोकांना त्रास द्यायलाच आवडतं, तो लोकांच्या स्क्रिप्टला लपवून ठेवतो. मग हे मी आमच्या शो मध्ये आणतो, कारण अदरवाईज ही गोष्ट बाहेरच्या लोकांना माहित नाहीये. मग मी एक कॅरेक्टर आम्ही तयार केलं की पंचम हा असा माणूस आहे ज्याची पॅशनच काहीतरी वेगळी आहे. सो ते कॅरेक्टर आम्ही डिझाईन केलं. मग तशा पद्धतीने आम्ही तो शो तयार केला. सो मग मी काय करतो, त्यांची कुठे कुठे इंटरव्ह्यूज त्यांनी दिले, त्यांच्या फिल्मची गोष्ट काय आहे, त्याच्याबद्दलच्या अशा गोष्टी शोधायच्या ज्या इतर कुठे नाही बोललेले ते. मग ते आपल्या इथं काहीतरी वेगळा कंटेंट येतो म्हणून ते आपल्या इथे आलं ना. प्रॉब्लेम काय होतो कधी कधी, आता एखादी गोष्ट तुला आणि मला माहिती, आता उदाहरणार्थ समजा बाणेरला मी रस्ता चुकलो आणि त्याच्यामध्ये याला ट्रॅफिक लागला, ह्याच्यात तुम्ही काहीतरी जोक केला, तो जो कोल्हापूरमध्ये बसून आपला एपिसोड बघतो ना त्याला ते नाही समजत. तर बऱ्याच असं होतं की रोज जोक असे तयार करायला लागतात की जे सर्वसामान्यांना समजतील. आणि हे मला खूप जास्त कळलं ते निलेश साबळे सरांसोबत मी जेव्हा एक सीझन केला हसताना असायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या रायटिंग मध्ये त्यांनी मला खूप सांगितलं की